नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। आणि उद्या 19, 20 आणि 21 डिसेंबर 2025 रोजी होणाऱ्या पुणे एक्झिबिशनला मी त्या ठिकाणी येत आहे। पहिले 2 दिवस तर मी नक्कीच त्या ठिकाणी असणार आहे। तर मित्रांनो, मीही येतोय। ज्यांच्याकडे अमूल्य कॉइन असतील, ज्यांना विकायचे असतील आणि ज्यांना खरेदी करायचे असतील, त्यांनी त्या ठिकाणी अवश्य भेट द्या। तर पुणे या ठिकाणी निघण्यासाठी मी रेडी आहे। मी आता येतोय। सर्वांना एकच सूचना, प्रवासामध्ये येताना स्वतःची काळजी घ्या। मित्रांनो, भेटूया उद्याच्या पुणे एक्झिबिशन मध्ये। आता मी निघतोय, तर आपण उद्या नक्कीच भेटूया पुणे एक्झिबिशनला। दिसतंय का? तर मित्रांनो, 2 ते 2.5 तास प्रवास केल्यानंतर उद्याच्या पुणे एक्झिबिशनसाठी या ठिकाणी प्रवासामध्ये थोडासा उशीर झाल्याने या ठिकाणी जेवायला थांबलो होतो। आता जेवण झालेलं आहे आणि आपण आता डायरेक्ट उद्या पुणे एक्झिबिशनमध्ये भेटूया। सर्वांनी प्रवासामध्ये सर्वांनी आपापली काळजी घ्या। चला, आपण आता निघूया। नमस्कार, जय महाराष्ट्र। के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। मी पोहोचलोय पुणे या ठिकाणी सोनल हॉलला। आजपासून 3 दिवस या ठिकाणी कॉइन आणि नोटांचं एक्झिबिशन आहे। ते एक्झिबिशन पाहण्यासाठी जे माझे सबस्क्रायबर बांधव आहेत, त्यांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। तर मी सर्वात प्रथम तुम्हाला विचारतो, तुम्ही कुठून आलाय? पंढरपूर. आपण मला जे फॉलो करता, माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात? बरं आहे, बऱ्यापैकी बरं आहे। खरी माहिती सांगता तुम्ही सर। धन्यवाद। लोकांचे फ्रॉड होऊ नये, लोकांची फसवणूक होऊ नये। मी एक शिक्षक आहे। मी युट्यूबला एवढ्यासाठी चॅनलवरती काम करतोय। मला वेळ पण नाहीये, परंतु लोकांना 2 रुपये नाही भेटले तरी चालेल, पण लोकांचा 1 रुपया सुद्धा लॉस नाही झाला पाहिजे, हा माझा प्रामाणिक उद्देश आहे। तुम्ही कुठून आलाय? मी तारळेतून पाटण तारळे, खंडोबाची पाली तारळे या ठिकाणी आलो। मी अनेक वेळा तुमचे चॅनल दरवेळी 1-2 तास तरी चॅनल पाहतो आणि संपूर्ण माहिती क्लिअर तुम्ही सांगता, त्याबद्दल मला अतिशय आनंद होतो। माझे कॉइन विकले नाही तरी चालतील, माझ्याकडे आतापर्यंत जुने कॉइन आहेत ना, भरपूर आहेत। इतके की जवळजवळ कमीत कमी नाही म्हणले तरी माझ्याकडे 400 ते 4000 ते 5000 कॉइन आहेत जुन्यापैकी। त्यापैकी चांदीची बी नाणी आहेत, काही रुपयाचे कॉइन आहेत, काही 5 रुपयाचे आहेत, किंवा इंदिरा गांधीचे आहेत, पंडित नेहरूंचे आहेत, चित्रंबन दासचे आहेत, पुन्हा जे काही स्मारक शिक्के आहेत किंवा काय आहेत, पुन्हा गेंडा छाप मधील ते कलकत्ता मिंटचे ते काही नाणी आहेत, बॉम्बे मिंटची काही नाणी आहेत, अशी काही भरपूर नाहीत। आणि मला सर चांगल्या पद्धतीत मार्गदर्शन करतात, त्याबद्दल मला त्यांचं पूर्णशः आभार मानावं असं वाटतं मला। धन्यवाद। तर अशा लांबून आपले कलेक्टर्स आलेले आहेत, त्यांनाही कलेक्शनचा छंद आहे। काहींना विकायचे, काहींना कलेक्शन कंटिन्यू करायचे। तर आपण पाहूया, तुम्ही कुठून आलाय सांगा? इचलकरंजीत बंडू जिरगे। मोठे बंडू जिरगे, इचलकरंजीत आलो। तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? योग्य वाटतात, आम्हाला चांगले वाटतात।
धन्यवाद. तर या सर्वांचं एक मत आहे, या ठिकाणी गर्दी भरपूर झालेली आहे. यांचे कॉईन नाही विकले तरी ते आपण नंतर यांच्या भेटी घेऊन अहिल्यानगरीमध्ये भेटी घेऊन त्यांचे कॉईन्स विकण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. तर तुम्ही कुठून आलाय सांगा? मी जळगाव महाराष्ट्रातून आलेलो आहे. कॉईन ओल्ड कॉईन आणि ओल्ड नोट विक्रीसाठी आलेलो आहे. सरांनी मला मार्गदर्शन दिल्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. धन्यवाद. जळगावहून आलेले आहेत ते. तुम्ही बोलताय? मी इचलकरंजी आलेलो आहे. कॉईन घेऊन आलोय. इचलकरंजीहून ते या ठिकाणी आपले कॉईन दाखवण्यासाठी आलेले आहेत एक्झिबिशन मध्ये. परंतु गर्दी पाहता एक्झिबिशन मधल्या काही स्टॉल धारकांनी असा निर्णय घेतलाय की तुम्ही फक्त हे एक्झिबिशन पहा आणि ते कॉईन घेणार नाहीत असं जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी सुद्धा आपण आपल्या लेवलवरती यानंतर बैठका घेऊन मीटिंग्स आयोजित करून त्या सर्व लोकांचे कॉईन्स योग्य किमतीमध्ये ओरिजिनल किमतीमध्ये विकण्याचा निश्चित प्रयत्न करूया. दादा तुम्ही कुठून आले? पंढरपूर. बोला ना. तुम्ही जे व्हिडिओ ते सांगता ना ते एकदम व्यवस्थित सांगता आणि त्या कॉईनची जी ओरिजिनल किंमत आहे ती तुमच्या व्हिडिओतून कळली जाते. त्यामुळे फ्रॉड होण्याचा कोणताही संबंध येत नाही. धन्यवाद. हाच आपला उद्देश आहे, फ्रॉड आपल्याला टाळायचे आहेत. तुम्ही बोलताय? अहिल्यानगर मुंबईहून. हे आपले बांधव अहिल्यानगरहून आलेले आहेत आणि मला अहिल्यानगर हे फार जवळ आहे. निश्चितच आपण त्या ठिकाणी भेटूया आणि तुमचे सर्व कॉईन्स आपण पाहूया. धन्यवाद. नमस्ते. नमस्ते. या ताई. शिंदे चिपळूणवरून आली आहे. हा नमस्ते. या ताई आहेत आपल्या शिंदे ताई, चिपळूण आलेले आहेत. ते आपले कॉईन्स वगैरे दाखवण्यासाठी आणि एक्झिबिशन पाहण्यासाठी खास ते चिपळूणहून आले आहेत. तर तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात? छान, खूप सुंदर. थँक्यू. धन्यवाद. हा तर आपण ओरिजिनल माहिती आणि खऱ्या किमती हे स्लोगन घेऊन प्रामाणिकपणे महाराष्ट्रामध्ये काम करतोय आणि या लोकांना फसवायचं नाही हा उद्देश घेऊन आपलं काम कंटिन्यू चालत राहील. अजून कोणाला बाईट द्यायची? या ना पुढे दादा. तुम्ही कुठून आलाय सांगा? जालन्याहून आलोय. आपले सबस्क्रायबर बांधव आहेत ते जालन्यावरून आलेले आहेत. तुम्हाला इथं येण्याचा उद्देश काय होता तुमचा? ते तुमचे व्हिडिओ बघून सर व्यवस्थित मार्गदर्शन करताय तुम्ही. त्याच्यामुळे म्हणजे असे कुठलंही हे नसताना तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही इथपर्यंत आलो. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवून आलेला आहे. तुमचा विश्वासघात होऊ नये याची काळजी मी भविष्यात घेत राहील. खरं तर एक्झिबिशनमध्ये गर्दीचं प्रमाण जास्त वाढल्या कारणानं त्यांनी इथं कुठलेही कॉईन्स दाखवायचे नाही किंवा आम्ही घेणार नाही असं जरी सांगितलेलं असलं तरी महाराष्ट्रामधल्या सर्व सबस्क्रायबर बांधवांना मी खात्री देतो, अहिल्यानगरमध्ये आपण 100% मीटिंग्स आयोजित करू. प्रत्येक वेळेस 2-2 लोक बोलवून आपण त्यांचे कॉईन्स विकत घेण्याचा देखील प्रयत्न करूयात. अजून कोणाला बोलायचं? या ना प्लीज या. तुम्ही कुठनं आलाय? मी सर सोलापूरहून आलो आता जस्ट. माझं नाव परशुराम इंडिकर आहे. तर माझ्याकडे काही कॉईन्स होते आणि तुमचे व्हिडिओ पण मी खूप पाहिलेत आणि समाधानपूर्वक तुमचे व्हिडिओ ऐकायला मिळाले, समजायला मिळाले, सगळे व्यवस्थित झाले. त्या हिशोबाने माझ्याकडे पण थोडी काही कॉईन्स आहेत, नोट्स आहेत. तर त्या हिशोबानं मी आलो जरा बघू म्हटलं आणि काही नवीन काही आज काय शिकायला मिळतंय का, यातून काय आपल्याला काय करता येईल का, असं थोडंसं मी ह्या हिशोबाने आलो. नाही, निश्चितच आपल्याला हे एक्झिबिशन पाहून आपण कुठले कॉईन कलेक्ट केले पाहिजेत, आपलं कलेक्शन कसं असलं पाहिजे आणि नाणे आणि नोटा आपण फोल्डरमध्ये अल्बममध्ये कशा ठेवायचा याची बरीचशी माहिती आपल्याला भेटणार आहे. आज फक्त एक्झिबिशन पाहून घ्या. एक्झिबिशनमध्ये काही खरेदी फोल्डर्स करायचे असले तर करा. जरी त्यांनी तुमचे कॉईन नाही भेटले तरी माझ्या संपर्कात राहा. आपण अहिल्यानगर या ठिकाणी किंवा तुमच्या सोयीनुसार एखाद्या ठिकाणी आपण भेट घेऊया आणि त्याप्रमाणे ते कॉईन विकण्याचा आपण भविष्यात प्रयत्न करूया. सबस्क्रायबर ताई आहेत निलिमा जगताप, अक्षरशः चिपळूण या ठिकाणी ते सोनल हॉलला आलेले आहेत एक्झिबिशन पाहण्यासाठी. तर आपण जे सांगतोय की आपले फ्रॉड नाही व्हायला पाहिजेत, 2 रुपये नाही मिळले तरी चालतील पण 1ही रुपये आपल्या महाराष्ट्रीयन बांधवांचा लॉस नाही झाला पाहिजे. तर यांच्या बाबतीत एक घटना अशी घडलेली आहे, तर त्यांच्याकडूनच आपण ऐकूया. तर फ्रॉड कसे होतात ते. मी निलिमा आत्माराम जगताप चिपळूणला राहते आणि मला गॅनिनचा फोन नंबर आला, त्याच्यात मी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला. त्यांनी सांगितलं 1100 रुपये मेंबरशिप म्हणून भरा. मी भरली. नंतर त्यांनी सांगितलं मी आता खेड आणि दापोलीच्या मध्ये आहे, तुम्ही 15,000 भरा आणि तर तुमच्या घरात मी येतो. तर म्हटलं मी व्हिडिओ कॉल करते, तर तुम्ही कुठे आहात ते मला समजेल व्हिडिओ कॉलवरती. नाही, कंपनीचं म्हणे कंपल्सरी असं आहे की आम्हाला व्हिडिओ कॉल करायचा नाही. मग मी पैसे भरले नाही. गॅनीचंच नाव घेऊन सांगितलं म्हणून मी फसले, पण त्याच्यानंतर मी त्यांना कॉन्टॅक्ट केला नाही. तर मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो, आपल्या भारतामध्ये राजज्ञानी हे जे नाव आहे अतिशय प्रसिद्ध आहे आणि त्यांचे व्हिडिओ देखील ओरिजिनल असतात. परंतु प्रॉब्लेम एक झाला की त्यांच्या नावाखाली डुप्लिकेट चॅनल्स बनवून
त्या माणसाचं नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय. मी त्यांना स्वतः भेटलेलो आहे. तो माणूस चांगला आहे, तो माणूस वाईट नाही, तो ह्या कॉइन कलेक्शन मधला खूप चांगला माणूस आहे, हुशार माणूस आहे. परंतु त्या व्यक्तीच्या नावाखाली असे फ्रॉड होत आहेत. तर आपण राजगियानी यांनाही फॉलो करा, परंतु त्यांच्या ओरिजिनल चॅनलला फॉलो करा ही विनंती. ठिकाणी आपले अशोक पाटील म्हणून सबस्क्रायबर आहेत, आपले बांधव आहेत ते. तर मित्रांनो, मी नेहमी व्हिडिओमध्ये सांगत असतो, 5 रुपयाच्या ट्रॅक्टरच्या नोटा असतील, माता वैष्णव देवी कॉईन असेल. आपला भारत देश हा देवाधर्माला भरपूर मानतो, आपल्या भावना त्या ठिकाणी जोडलेल्या असतात. म्हणून माता वैष्णव देवी ह्या कॉईनच्या नावानं बरेचशा फ्रॉड युट्यूबर्सनं याचे लाखो रुपये मिळतील असं सांगितलेलं आहे. या नाण्याची मिंटिंग करोडोमध्ये आहे. ही नाणी प्रत्येका जवळजवळ 100-200 अशा प्रकारच्या आहेत. मी आज स्पष्ट या सर्व सबस्क्रायबर बांधवांच्या समोर सांगतो, माझे व्हिडिओही पहा. माता वैष्णव देवीच्या कॉईनची भावना तुमच्या मनामध्ये आहे म्हणून ठेवा, परंतु याचे लाखो करोडो मिळतील ह्या सगळ्या युट्यूबच्या बातम्या खोट्या आहेत. ही नाण्याची मिंटिंग भरपूर झालेली आहे. याचं व्हॅल्युएशन 10 रुपये म्हणजे 10 रुपये आहे. तर दादा, तुमची चूक नाही, युट्यूबला भरपूर फ्रॉड व्हिडिओ आहेत. तर मी जे सांगितलं हे तुम्हाला खरं वाटतंय का? आता ते मला माहिती नाही, त्या ह्याच्यात युट्यूबला बघितलं त्या हिशोबात हे केलं आणि युट्यूबला त्या ह्याच्यात सांगितलं 15 लाख 17 लाख 25 लाख असे करतात. तर ठीक आहे, त्यांनी युट्यूब बघितलेले चॅनल ते सगळे मी सांगतो या ठिकाणी फ्रॉड आहेत. तर हे नाणे विकले जात नाहीत. नाही नको, आता वेळ नाही माझ्याकडे. 93-097 काहीच नाही मॅडम. हे तुम्ही जे व्हिडिओ पाहिलेत ना, हे सगळे फ्रॉड लोक आहेत. हे लाखो रुपये सांगतात वगैरे आणि तुम्हाला म्हणतात रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली 500-1000 रुपये द्या. ट्रॅक्टर नोट असू द्या, तुमचं वैष्णोदेवी असू द्या, याची मिंटिंग भरपूर झालेली आहे. अजिबात विकत नाही. हे तुम्ही युट्यूबरला डुप्लिकेट व्हिडिओ लोकांना फॉलो केलं का, मग ते स्क्रीनवर नंबर देऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करता आणि तुम्हाला ते पैसे मागता. नंतर 4 दिवसानंतर त्यांचा फोन लागत नाही. हो पाठवा हो. नाही मी आता बघत नाही, प्लीज तिथं डायरेक्ट त्यांना दाखवा. नमस्ते रात में फोन लगे चलता ना कभी. हाँ, कॉइन बहुत सारे हमारे व्हाट्सएप पे नंबर लिया ना मेरा, बाद में बोलेंगे हम. सर व्हॉट्सअप पर तुम्हाला पाठवलं. तुम्हाला मी ओरिजिनल किमती सांगून देईन. रेअर म्हणजे तुम्हाला व्हिडिओ मध्ये पाहिलेले तुम्ही एन्शियंट आपले चांदीचे वगैरे काय आहेत का? नाही. पण घोडा आहे 1953चा हैदराबाद. नंतर ऑलिम्पिकचा आहे 25 पैशाचं हे हैदराबाद. नंतर अशी बरीच आहेत. तुमचं गाव कोणतं? सातारा. आता सातारून या ठिकाणी आपले सबस्क्रायबर बांधव आलेले आहेत. तर तुम्हाला मी सांगू शकतो ताई, या ठिकाणी गर्दी अपेक्षापेक्षा जास्त झालेली आहे आणि म्हणून त्यांना अशी भीती निर्माण झाली की या लोकांकडून सेल करताना जर काही त्यांचा लॉस झाला, आपल्याकडे 1000-10,000 किमतीची नाणी असतात परंतु त्यांचे लाखो करोडचे आतमध्ये स्टॉल आहेत. तर त्या भीतीपोटी त्यांनी आज कुठलाही सेल या ठिकाणी होणार नाही असं सांगितलंय. आज कृपया एक्झिबिशन सर्वांनी पाहून घ्या. भविष्यामध्ये साताऱ्याला मी येत असतो, तिथं आल्याच्या नंतर मी वैयक्तिक तुमची भेट घेईन, तुम्हाला वैयक्तिक तुमचे नाणी पाहिजे, त्याची किमती ओरिजिनल सांगून वाटल्यास मी तुमच्याकडून खरेदी करेन. ओके, धन्यवाद. के कॉइन कलेक्टर या आपल्या आवडत्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत करतो.
पुणे एक्झिबिशनला मी या ठिकाणी लाईव्ह आलोय. आपले सबस्क्रायबर बांधव आहेत त्या ठिकाणी. मी या ठिकाणी सांगू इच्छितो की बरेचसे युट्यूबला भरपूर फ्रॉड युट्यूब चॅनल आहेत आणि ते पाहून लोकांना अक्षरशः लाखो रुपये मिळतील ह्या अपेक्षेने लोक इथं गर्दी करतायत. ओरिजिनल जे कलेक्टर्स आहेत, ज्यांना कलेक्शनमध्ये नवीन खरेदी करायची, त्यांना सुद्धा ह्या गोष्टीचा त्रास होतोय. तर पहा, नाशिकहून आपले मित्र सबस्क्रायबर बांधव आलेले आहेत, तर त्यांची काय भावना आहेत हे आपण समजावून घेऊया. इथे खूप लोकांचं नुकसान होत आहे आणि महाराष्ट्रातले कित्येक लोक जे आहेत, गरजू लोक आहेत, ज्यांना अपेक्षा आहेत की पैसे मिळतील किंवा पैशांनी खूप लोकांचं भलं होतं. प्रत्येक लोकांकडे कॉईन आहेत. आपण मार्केटमध्ये सगळीकडे कॉईन वगैरे बघत असतो, पण प्रत्येक लोकांचे जेवढे कॉईन वगैरे आहेत तिथे योग्य ते कलेक्टर इथे नाही आहेत. आणि तुमचे जो योग्य कलेक्टर असेल त्याला एक मिंट असतं, ते कुठल्या याच्यात छापले गेलेलं आहे, त्या मिंटचे कॉईन घेतले जातात. कॉईन घेणं ही खोटी गोष्ट नाही आहे, पण योग्य ती माहिती असेल तरच तुम्ही इथे या यूट्यूबर्स आणि चुकीच्या लोकांना अजिबात फॉलो करू नका. तुम्ही जर चुकीच्या लोकांना फॉलो करून झालेले असाल तर इथे कृपया करून कोणी येऊ नये, कारण की तुमचं इथे फक्त वेळेचं नुकसान होतंय, बाकी काहीच नाही. आणि जर याच्यामध्ये योग्य जर माहिती असेल तर तुम्ही सरांच्या चॅनलला फॉलो करा. जास्तीत जास्त लोकांनी त्यांच्याकडनं योग्य ती माहिती पण घ्या. आणि जर काही मदत लागेल तर तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट पण करू शकता, आम्ही तुमची जवळून हेल्प करू. धन्यवाद दादा. बेंजामिन फ्रँकलिन असं म्हणतात, इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज पेज बेस्ट इंटरेस्ट. तुमचं जर ज्ञान परफेक्ट असेल तरच तुम्हाला पैसे मिळतील. तुम्हाला पुस्तक विकत घ्यावं लागेल, त्याचे साल मिंट मार्क समजून घ्यावे लागतील. विनाकारण कुठलीही चिल्लर घेऊन या ठिकाणी जर गर्दी केली तर ओरिजिनल कलेक्टर्सला आणि ज्या बांधवांना कलेक्शन वाढवायचे त्यांना देखील त्रास होतो. चुकीच्या युट्यूबर्सला फॉलो करू नका असं त्यांचं म्हणणं आहे. बरोबर आहे? येस येस येस, बरोबर, एकदम एकदम योग्य आहे. काही प्रॉब्लेम नाही याच्यामध्ये. फक्त एकच करा की योग्य ते कॉईन हे करा. आणि हे जे कोणी सांगते की 65 लाख रुपये देतो, 1 कोटी रुपये देतो, हे नाहीये. याला भाव कधी येईल, याला भाव पुढच्या 5 ते 10 वर्षामध्ये येईल, पण ते योग्य कलेक्टरकडनं. आता जर तुम्ही तुमचे वेळ घालून इथे येणार असाल ना तर कृपया करून येऊ नका. खरंच वेळेचं नुकसान होतं, कारण की वेळेचं महत्त्व या लोकांना पण नाहीये आणि तुमच्यासारख्या लोकांना. कोणी आज लोक आहे ना त्यांचं कामधंदे सोडून इथे आलेले आहेत, पण ही चुकीची गोष्ट आहे खूप. दादा, तुम्हाला काय बोलायचं आहे प्लीज? तर ठीक आहे. यानंतर ज्या ठिकाणी अशा पद्धतीचे एक्झिबिशन घेतली जातील त्या ठिकाणी त्यांनी योग्य मार्गदर्शन केलं पाहिजे. किंवा माझं तर असं म्हणणं आहे की त्यांनी ऑनलाईन रजिस्ट्रेशन घेऊन तेवढीच माणसं बोलवली पाहिजेत, जेणेकरून हे आपल्या प्रामाणिकपणे सांगतो, महाराष्ट्रातून वेगवेगळ्या जिल्ह्यातून लोक आले, त्यांना त्रास होतोय, प्रवासाची दगदग होते, याची सुद्धा एक काळजी भविष्यात घेतली जाईल. आपण एक आपल्या चॅनलद्वारे त्यांना एक निवेदन देखील देणार आहोत. तर आपणा सर्वांना विनंती आहे की चुकीचे यूट्यूब चॅनल पाहून माता वैष्णव देवीचा कॉईन 4 लाखाला, ट्रॅक्टर नोट 5 लाखाला, असं काही नसतं. साल मिंट मार्क समजून घेण्यासाठी चांगली पुस्तकं घ्या आणि थोडा अभ्यास करा ही विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद. या ठिकाणी आपले सबस्क्रायबर बांधव आहेत, देहू रोडहून आलेत ते पुणे या ठिकाणून. कलेक्शन कसं करावं मी बरेचशा सकाळपासून पाहतोय. अशा पद्धतीचा अल्बम घेतला पाहिजे, किमती नाणी त्याच्यामध्ये लावली पाहिजेत. आता ही सगळी किमती आहेत का नाहीत हे मी पाहिलं नाही, परंतु कलेक्शन त्यांचं अतिशय सुंदर आहे आणि त्यांनी एक फोल्डर्समध्ये ते लावलं व्यवस्थित. किमती नाणी अशी पद्धतीने ठेवायला पाहिजेत. तुम्ही या ठिकाणी आलात, हे कॉईन या ठिकाणी विकतील का नाही सांगता येत नाही, कारण आज अपेक्षापेक्षा या ठिकाणी लोक जास्त आलेत आणि चुकीच्या युट्यूबचे चुकीचे चॅनल पाहून जास्त लोक आल्यामुळं चांगल्या लोकांना या ठिकाणी भरपूर त्रास होतोय. तर इथून पुढे ज्यांना कलेक्शन करायचं आहे आणि वाढवायचंय त्या लोकांनी अशा पद्धतीच्या आतमध्ये स्टेशनरी विकत घ्या, फोल्डर्स घ्या आणि किमती आणि व्हिडिओला पाहून सेम साल आणि मिंट मार्क, विनाकारण कुठलीही चिल्लर विकत नाही. अशी चिल्लर विकत असती तर लोकांनी नोकऱ्या देखील सोडून दिल्या असतात. त्याच्यासाठी साल समजून घ्या, मिंट समजून घ्या, कोणत्या मिंटची नाणी किमती आहेत त्याचं पुस्तक विकत घ्या आणि चांगल्या पद्धतीचं बघा यांनी किती सुंदर असं कलेक्शन केलंय. अशा पद्धतीने कलेक्शन करा. निश्चित भविष्यामध्ये आपण त्या लोकांच्या पर्सनली भेटी घेऊ, आपण मिटिंग घेऊ, त्यांचे व्हिडिओ घेऊ आणि त्यांच्या कलेक्शनमधली जी नाणी माझ्या कलेक्शनमधून आहेत त्यांना जर ती विकायची असेल तर ती मी पर्सनली वैयक्तिक मी सुद्धा घेईल भविष्यामध्ये. तर माझे व्हिडिओ पाहून तुम्हाला काय वाटतं बोला? फार सुंदर माहिती देता तुम्ही. आणि मिंट वाईज लोकांना मिंटची माहितीच नाहीये. लोक फक्त नाणं आहे, पण ते मिंट वाईज जी किंमत असते ती लोकांना माहित नाही, त्यामुळं लोकांचा गोंधळ होतो आणि गर्दी वाढते, बाकी काय नाही. धन्यवाद. तर ते ही गर्दी वाढण्याचं कारण आहे, तर आपण अभ्यास केला पाहिजे, पुस्तकं घ्या आणि अभ्यास करा आणि भविष्यामध्ये अशी गर्दी वाढणार नाही. फक्त कलेक्टर्स लोक या ठिकाणी येतील आणि सेल करणारे ओरिजिनल चांगले किमती असणारेच नाणी घेऊन येतील, ही अपेक्षा आपण भविष्यात करूया. त्या ठिकाणी आपल्याबरोबर खंडेराव सावळे आहेत. पहा, त्यांचं अतिशय चांगलं सुंदर असं कलेक्शन आहे. चांगल्या कॉईनमध्ये त्यांनी या ठिकाणी आपली नाणी अशा पद्धतीने बघा सेव्ह केलेली आहेत. कलेक्शन करताना सर्व लोकांनी समजून घ्या
आपल्याला 2 रुपयाचे 50 रुपये मिळावेत ह्याही ज्यावेळेस आपल्याला अपेक्षा असते, त्यासाठी ती किमती नाणी साल मिंट मार्कनुसार आपण वेगळी केली पाहिजेत. व्हिडिओ चांगल्या माणसाला, चांगल्या युट्यूबर्सला फॉलो करा, जे आपल्याला खरं सांगते त्यांना फॉलो करा. 10 रुपयाचे आपल्याला लाख रुपये सांगणारी माणसं आपल्याला लवकर आपल्याला आवडतात, परंतु ते रजिस्ट्रेशन फीच्या नावाखाली आपल्याकडून हजारो रुपये उकळतात आणि आपली फसवणूक होते. ती होऊ देऊ नका. मराठी माणसांनी फसू नये हा आपला प्रामाणिक प्रयत्न आहे. अतिशय सुंदर यांचं कलेक्शन आहे. किती दिवसापासून तुम्ही कलेक्शन करताय? हे वर्ष झाले, 1 वर्ष. तर अशा पद्धतीने कलेक्शन करा. भविष्यात निश्चित ही अशी कलेक्शन केलेली नाणी विकतील. तर या गर्दीमध्ये आज तुमची ही नाणी कोण विकत घेईल का नाही मी सांगू शकत नाही, परंतु भविष्यात निश्चित माझ्या कॉन्टॅक्टमध्ये राहा. आपण एखादा व्हिडिओ बनवू आणि निश्चित या नाण्यांची आपण तुम्हाला योग्य किंमत मिळवून देऊ. थँक्यू.